मॅजिक ऑफ स्वादमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे मस्त खुसखुशीत कचोरी, ते पण तुरीच्या दाण्यापासून। तुरीचे दाणे घेतले, ते थोडे भाजून घ्यायचे, जास्त भाजायचे नाही, थोडे भाजायचे। ते मिक्सरला वाटून घ्यायचे, त्यामध्ये टाकायचे कोथिंबीर, मिरची, लसूण आणि आल्याचा थोडासा तुकडा टाकला मी, थोडा खिसून, छोटासा आल्याचा तुकडा। आपण ते थोडं बारीक करून घेऊया, जास्त पेस्ट नाही बनवायची, थोडंच भगराळ सारखं राहू द्यायचं। इकडे मी चटणीची तयारी केलेली आहे। यामध्ये टाकायचा कोथिंबीर, पुदिना, लसूण, मिरची, थोडासा हिंग, जिरं, थोडं जिरं घेतलं मी, थोडं मीठ आपल्या चवीनुसार घ्यायचं, थोडी साखर आणि ते फिरून घेतलं। थोडं पाणी टाकून अजून फिरून घ्यायचं मिक्सरच्या भांड्याने। माझं थोडं घट्ट वाटत होतं, मी थोडं पाणी टाकलं। आता चटणी झालेली आहे। इकडे आपण गव्हाचं पीठ भिजवूया। त्यामध्ये ओवा टाकला मी, आणि आपण हे गव्हाच्या पिठापासून कचोरी बनवत आहे, मैद्यापासून नाही बनवत आहे। हे गव्हाचं पीठ आहे, त्यामध्ये ओवा, थोडं मीठ आणि तेल टाकलं। आपण असा गोळा होईपर्यंत तेल टाकलं, पाण्याने भिजून घेत आहे। थोडं पाणी टाकून आपण भिजून घेतला। आता आपण थोडा वेळ, अर्धा तास भिजून ठेवूया। आपण पॅन घेतलेला आहे, त्याच्यात थोडं तेल टाकायचं, जिरं, थोडासा हिंग आणि जे मी बारीक करून ठेवलेले होते धने, हे थोडेसे क्रश करून घेतलेले आहे धने, त्यामध्ये टाकले। थोडे लालसर भाजून घ्यायचे धने, त्याने छान टेस्ट येते। थोडे लालसर झाले धने, थोडीशी हळद, तिखट अर्धा चम्मच, थोडंसं जिरेपूड, आणि थोडीशी मेथी टाकली, कस्तुरी मेथी क्रश करून। छान थोडंसं लालसर होऊ द्यायचं। त्यामध्ये थोडंसं बेसन घेतलं मी, ते थोडं भाजून घ्यायचं। थोडं 2 चम्मच बेसन घेतलं, ते छान लालसर होऊ द्यायचं थोडं तेलामध्ये। थोडासा गरम मसाला टाकला, आणि हे चटणी जे करून ठेवलेली मी धने आणि कोथिंबीरची, ते थोडी टाकली, आणि हे आपण तुरीचं जे क्रश केलेलं होतं सारण, ते त्यामध्ये सोडलं। आणि आपण जो हा गोळा भिजवला होता, त्याच्या थोड्या वाट्या बनवायच्या, त्याच्यात थोडं हे सारण भरायचं, दोन्ही हाताने असे दाबून छान मोदकाप्रमाणे करायचं, आणि गोल अशी लोही करून चापट हलक्या हाताने थोडं प्रेस करून सर्व असे करून ठेवले। थोडे प्रेस करून असे छान, आणि तेलामध्ये असे सोडले, कमी आचेवर छान होऊ द्यायचं। बघू शकता, छान कचोरी झालेली आहे आपली। हे बघा, खुसखुशीत आणि मस्त आपली लालसर कचोरी झालेली आहे। मस्त अशी कचोरी झालेली आहे। हे बघा, माझ्या मुलीने उचलली सुद्धा, आणि तुम्हाला फोडून पण दाखवली। माझ्या मुलीने तोडली पण आणि खाणं पण सुरुवात केलेली आहे। तुम्ही पण एकदा ट्राय करा, आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका।